एमओ त्यांनी असा फिजिकली गाडीला जास्ती हार्म ना करता फक्त जे विंडोचे जे स्क्रीन आहे काच जे आहेत ते काढून वाहनाचे जे सॉफ्टवेअर टॅम्पर करण्याच्या एमओ यांनी वापरलेलं आहे. ते ACM जे म्हणतात ते प्रायमरीली वाहनाचं पूर्ण ऑपरेशन तिथून कंट्रोल होत आहे. एकदम तेच बदलणार आहे. आणि त्यात जे मास्टर की आहे ते एका मॉडेलला 10 की असतील, त्या 10पेक्षा एक बसणारच. ते वापरून त्यांनी हे गाडी चोरी केलेलं आहे. असा जे रिसेंट टाइम्सला येणारे कम्प्युटर एडेड टेक्नॉलॉजी जे कॅट वापरलेले जे काही गाडी आहेत ते सर्वात हेच प्रकारच्या फंक्शनिंग आहे. सो हे टॅम्पर करून चोरी करण्याच्या एमओ आहे. हो, ते फिर्यादी आहे, ते रेकॉर्डवर आहे, ऐकण्याचा विषय नाही आहे. ते आपलं सोलापूर शहरामध्ये पोलीस खात्यात जे नोकरी करतात त्यांच्याच गाडी चोरी गेलं होतं. पण त्यांच्याच साथीदारांनी आता हे उघडकीस आणून रिकवर केलेलं आहे. देश त्यांचे पैसे आहे, पण इथून काही लोकल टिप होतं का किंवा स्थानिक कोणी त्यांना सपोर्ट केलेला आहे का, असलं तर त्यांच्या आणि यांच्या कशा संबंध झालं होतं त्याबद्दल आता चौकशी चालू आहे. आतापर्यंत तसं काही लिंक आम्हाला मिळाला नाही. इंट्रॉगेशन दरम्यान असं काही झालं तर त्यानुसार जे काही योग्य कारवाई करावं लागेल किंवा एस्केलेट करावं लागेल ते करणार आहे. आता आरोपी झिरो इन झाला आणि त्यानंतर त्यांच्यापर्यंत फिजिकली पोहोचवायला वेळ झाला आणि आपल्या टीमनी एखादी लिंक मिळाला त्यामधून पॉईंट बीला पोहोचलं. पॉईंट बीला पोहोचल्यानंतर तिकडे एक डुप्लिकेट डॉक्युमेंट त्याचं ओरिजिनल करायची, मग तिथून पॉईंट सी असा करत करत जे खरा आरोपी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं. तेही त्यांच्या मालकीच्या नाही आहे, ते पुण्यातून चोरी गेला अशा आता प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे. ते आम्ही गाडीचे मालक आणि पुणे पोलिसलाही संपर्क करणार आहे आणि तिकडचं जे काय आहे ते त्यांच्याकडं त्यांच्या ताब्यात सोपवण्यात येईल. इंट्रोगेशनला निष्पन्न होईल आणि त्यांच्या जे मागच्या काही काळात त्यांनी जे काही मुवमेंट केलेले आहे ते पण रेकॉर्ड आम्ही काढणार आहे. त्यात कुठं कुठे फिरलं काय झालं ते संबंधित युनिटला आम्ही संपर्क करणार आहे. फिर्यादीच्या गाडी मिळाल्या आहे. फिर्यादी कोणी असो त्याबद्दल आमचा विचार नाही आहे. फिर्यादीच्या गाडी तपास यंत्रणांनी रिकवर केलेला आहे.